नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं 12वीच्या भूगोल अभ्यासक्रमामध्ये मी भापकर ए.बी. सहर्ष स्वागत करते. विद्यार्थिनींनो, आपण आपल्या 12वीचा जो अभ्यासक्रम आहे त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाचा आढावा आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी लोकसंख्या भाग या प्रकरणाचा आढावा घेत असताना सगळ्यात प्रथम आपण पाहूयात की भूगोल म्हणजे काय. आता भूगोल म्हणजे काय किंवा भूगोलाची व्याख्या काय, तर भूगोल म्हणजे मानव आणि पर्यावरण यांच्यातील जी परस्पर आंतरक्रिया आहे या आंतरक्रियेचा केला जाणारा शास्त्रशुद्ध अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला भूगोल असं म्हणतात. आता या भूगोलाची व्याख्या पाहत असताना भूगोलाच्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या दोन शाखा आहेत. त्यामध्ये पहिली जी शाखा आहे ती म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी जी शाखा आहे ती म्हणजे मानवी भूगोल. आता प्राकृतिक भूगोलामध्ये कोणकोणते घटक येतात, तर प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र किंवा त्याला आपण जीवभूगोल असंही म्हणतो, मृदा भूगोल यासारखे घटक हे प्राकृतिक भूगोलामध्ये येतात. तर मानवी भूगोलाच्याही काही शाखा असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये ऐतिहासिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, वर्तणुकीचा भूगोल किंवा सामाजिक भूगोल आणि लोकसंख्या भूगोल अशा पद्धतीने मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा असलेल्या दिसून येतात. याच मानवी भूगोलाच्या शाखांमधील लोकसंख्या भूगोल ही एक शाखा असलेली आपल्याला दिसून येते आणि या शाखेमध्येच लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. या लोकसंख्या भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात किंवा लोकसंख्येचा अभ्यास करताना कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो या सर्व गोष्टींचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो. या शाखेस लोकसंख्या भूगोल असेही म्हटलं जातं. लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास हा जो सगळा अभ्यास आहे तो लोकसंख्या भूगोलामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे भूपृष्ठ आहे किंवा जगामध्ये असणारी जी भूमीची टक्केवारी आहे किंवा भूपृष्ठ आहे, जे 7 खंड आहेत त्या प्रत्येक खंडावरती लोकसंख्येचं वितरण जर पाहिलं आपण तर ते वितरण आपल्याला सर्वत्र वेगवेगळं असलेलं दिसून येतं. म्हणजेच ते असमान स्वरूपाचं असलेलं दिसून येतं किंवा त्या लोकसंख्या ज्या ठिकाणी आहे त्या लोकसंख्येचे आकृतिबंध हे आपल्याला वेगवेगळे असलेले दिसून येतात. मग हे आकृतिबंध किंवा हे वितरण जे आहे ते वितरण सर्वत्र वेगळं का आहे, त्याच्या मागची कारणं कोणती किंवा आकृतिबंध वेगळे पाहायला मिळतात त्याच्या मागली कारणं कोणकोणती आहेत या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात केला जातो. लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये जर जास्त लोकसंख्या असेल किंवा विरळ लोकसंख्या असेल तर त्या लोकसंख्येचा त्या ठिकाणी असलेली अर्थव्यवस्था जी आहे किंवा त्या ठिकाणच्या प्रदेशाचा जो विकास आहे त्याच्यावरती कोणता परिणाम होतो, प्रतिकूल परिणाम होतो की अनुकूल परिणाम होतो याचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मानव जे आहे ते मानव एक संसाधन आहे आणि संसाधन म्हणून आपण या मानवांचा किंवा या लोकसंख्येचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण या प्रकरणामध्ये तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, आकृती 1.1 ही आकृती आपण पाहणार आहोत. या आकृतीमध्ये 2 विभाजित वर्तुळ दिलेली आहेत. त्यामध्ये पहिले जे विभाजित वर्तुळ आहे त्या विभाजित वर्तुळामध्ये खंडांतर्गत जी भूमी आहे त्या भूमीची टक्केवारी दिलेली आहे आणि दुसरे जे विभाजित वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी दिलेली आहे. असे 2 विभाजित वर्तुळ तुम्हाला दिलेली आहेत. त्या विभाजित वर्तुळांचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून दिलेल्या खाली जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत किंवा उत्तरे जी आहेत ती शोधायची आहेत. तर आपण आकृती पाहूयात. पहिली आकृती दिलेली आहे बघा, खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दिलेली आहे. त्यामध्ये आफ्रिका खंड दिलेला आहे. दुसरा जो ऑरेंज कलरने दाखवलेला आहे तो अंटार्क्टिका खंड आहे.
तिसरा आशिया खंड दाखवला आहे, चौथा जो आहे तो उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया असे 7 खंड दिलेले आहेत. आणि या 7ही खंडांची जी भूमीची टक्केवारी आहे ती भूमीची टक्केवारी दिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं जे विभाजित वर्तुळ आहे त्या दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये लोकसंख्येचे जे वितरण आहे ते वितरण या ठिकाणी दिलेले आहे. त्यामध्ये आफ्रिका खंड दिलेला आहे, आशिया खंड दिलेला आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया दिलेले आहे. असे एकूण 6 खंड दिलेले आपल्याला दिसून येतात. या खंडांमध्ये एक खंड दिलेला नाही आहे, तर तो खंड न देण्यामागचं कारण काय आहे हेही आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे. तर आपण तत्पूर्वी एका एका प्रश्न घेऊयात आणि प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहेत ते पाहूयात. या ठिकाणी दिला आहे पहिला प्रश्न बघा, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सूचीमध्ये वेगवेगळे कलर दिलेले आहेत आणि कलरच्या समोर तो खंड दिलेला दिसून येतोय. त्यामुळे आपण सहज ओळखू शकतो की कोणत्या खंडामध्ये सर्वात कमी जे आहे ती लोकसंख्या आहे. तर या ठिकाणी सगळ्यात खाली म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड दिसतोय तुम्हाला ऑरेंज कलरने असा दाखवलेला आहे. तर त्याची जी लोकसंख्या आहे ती 0.55 एवढी असलेली आपल्याला दिसून येते किंवा 0.55 एवढी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. ती लोकसंख्या 0.55% एवढी असलेली दिसून येते. आता तुम्ही बाकीच्या खंडांचा विचार केला तर बाकीच्या सर्व खंडात लोकसंख्या ही जास्त असलेली दिसून येते. म्हणजे आशिया खंडामध्ये 59.65 आहे, त्यानंतर उत्तर अमेरिकेमध्ये 9.69 आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये 8.40 आहे, युरोपमध्ये 4.75 आहे, तर अशा आफ्रिकेमध्येही पाहिलं तर 16.96 आहे. तर मग सगळ्यात कमी कुठं आहे तर सगळ्यात कमी आपल्याला ऑस्ट्रेलिया खंडामध्ये असलेली दिसून येते. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा, भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबीत सर्वात कमी असलेला खंड कोणता. तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की दोन्हीही गोष्टी कमी असलेला खंड जो आहे आत्ताच आपण पाहिलं की भूमी जी आहे ती भूमी या ठिकाणी तुम्ही बघितले की ऑरेंज कलरमध्ये दाखवलेली आहे. सर्वात कमी भूमी ही ऑस्ट्रेलियाची आहे 5.90 आणि या ठिकाणी लोकसंख्या जर तुम्ही पाहिली तर 0.55 म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला ऑस्ट्रेलिया खंड हा कमी असलेला दिसून येतो. म्हणून भूमी आणि लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला जो खंड आहे तो ऑस्ट्रेलिया खंड असलेला दिसून येतो. त्याची जी भूमी आहे ती भूमी 5.90% एवढी आहे, तर तिथली लोकसंख्या ही 0.55% असलेली दिसून येते. अशा प्रकारे तुम्ही त्याचं दुसऱ्याचंही उत्तर देऊ शकता. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. तिसरा प्रश्न असा आहे की भूमी आणि लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता. आता इथं तुम्ही पाहिल्यानंतर सहज तुमच्या लक्षात येईल की जो ग्रीन कलर आहे तो ग्रीन कलर आशिया खंडाचा आहे. तर आशिया खंडाची जी भूमी आहे ती भूमी किती आहे 29.20% एवढी आहे आणि त्याची लोकसंख्या जी आहे ते 59.65% असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे भूमी आणि लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड हा आशिया असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या भूमीची टक्केवारी जी आहे ती 29.20% असलेली दिसून येते. तर लोकसंख्येची जी टक्केवारी आहे ती लोकसंख्येची टक्केवारी 59.65% एवढी असलेली दिसून येते. त्यानंतर जो चौथा प्रश्न आहे तो आपण पाहूयात. चौथा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे आणि त्याचे कारण काय असावे. आता आपण दोन्ही विभाजित वर्तुळं पाहिली तर एका विभाजित वर्तुळामध्ये 7 खंड दिलेले आहेत आणि दुसरं जे विभाजित वर्तुळ आहे त्याच्यामध्ये 6 खंड दिलेले आहेत. एका खंडाचं वितरण दिलेलं नाही. आता एका खंडाचं नाव का दिलेलं नाही किंवा तिथं लोकसंख्येचं वितरण का दाखवलेलं नाही तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की अंटार्क्टिका जो खंड आहे तो लोकसंख्या वितरणाच्या टक्केवारीचे जे विभाजित वर्तुळ आहे त्याच्यामध्ये दिलेला नाही. आता भूमीची टक्केवारी दिलेली आहे परंतु लोकसंख्येची वितरणाची जी टक्केवारी आहे ती दिलेली नाही. तर असं का आहे तर त्याला एक कारण आहे
की अंटार्क्टिका खंडावरती जो अंटार्क्टिका खंड आहे तो पूर्ण बर्फाच्छादित आहे आणि बर्फाच्छादित असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या ही आढळत नाही आणि म्हणून लोकसंख्येचं वितरण या खंडावरती दिलेलं नाही आणि म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे की दिलेल्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे कारण त्या ठिकाणी लोकसंख्येचे वितरण आढळत नाही आणि तो खंड अंटार्क्टिका खंड असलेला दिसून येतो। अशा प्रकारे या चारही प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत। तुम्ही जर निरीक्षण केलं आणि तर तुम्हाला ही सहज प्रश्नांची उत्तरं मिळतील। त्याचबरोबर पुढचं जे आहे की ही उत्तरे मिळाल्यानंतर तुम्हाला दोन्हीही खंडामध्ये असणारी जी भूमी आहे किंवा जे लोकसंख्येची टक्केवारी आहे ती वेगवेगळी असलेली दिसून येते। एकूणच काय की लोकसंख्येचं वितरण जे आहे ते लोकसंख्येचं वितरण म्हणजे सर्व खंडांवरती असमान असलेले आपल्याला दिसून येतं। आता आपण पाहूयात या ठिकाणी खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दिलेली आहे आणि लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दिलेली आहे। तर आफ्रिका जो खंड आहे त्या आफ्रिका खंडाची 20% भूमी असलेली आपल्याला दिसून येते। तर लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या 16.96 असलेली दिसून येते। अंटार्क्टिका जो खंड आहे ते अंटार्क्टिका खंडाची भूमी जी आहे ती 9.20% असलेली आपल्याला दिसून येते किंवा टक्के असलेली दिसून येते। अंटार्क्टिका खंडावरती मानवी वस्ती आढळत नाही त्यामुळे तिथली टक्केवारी दिलेली नाही। त्यानंतर आशिया खंड जो आहे त्या आशिया खंडाची भूमी जी आहे ती 29.20% असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच आशिया खंडावरती असणारी लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या 59.65 एवढी असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर पुढे बघा उत्तर अमेरिका खंड दिला आहे आणि उत्तर अमेरिका खंडाची जी भूमी आहे ती भूमी 16.50% असलेली दिसून येते आणि त्याच खंडावरची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या 9.69% असलेली दिसून येते। त्यानंतर पुढचा खंड दिला आहे दक्षिण अमेरिका खंड, त्याची भूमी दिलेली आहे 12% आणि दक्षिण अमेरिका खंडावरची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या 8.40% एवढी असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर सहावा खंड आहे युरोप खंड। युरोप खंडाची जी भूमी आहे ती भूमी आहे 6.80% आणि युरोप खंडाची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या 4.75% असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर सातवा खंड दिलेला आहे ऑस्ट्रेलिया खंड। ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी आहे 5.10% आणि त्याच खंडावरची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या 0.55% एवढी असलेली आपल्याला दिसून येते। या दोन्ही चार्टचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की जो आशिया खंड आहे त्या आशिया खंडाची असणारी जमीन जी जमीन आहे आणि आशिया खंडावरती असणारी जी लोकसंख्या आहे ह्याचं जर आपण डिस्ट्रीब्युशन पाहिलं किंवा याचं जर वितरण पाहिलं तर आपल्याला परस्पर विरोधी असलेलं आपल्याला दिसून येईल। म्हणजे प्रत्येक खंडाची जी भूमी आहे त्याच्या पटीतच त्याची लोकसंख्या असलेली दिसून येते। परंतु आशिया खंडाचं जर बघितलं आपण तर आशिया खंडाची टक्केवारी भूमीची आणि असणारी लोकसंख्येची टक्केवारी ही विरोधाभास असलेली आहे की आशिया खंडाची जी भूमीची टक्केवारी आहे 29.20 म्हणजे 30% आहे, त्याच्या दुप्पटच बरोबर 60% ही आपल्याला आशिया खंडाची लोकसंख्या असलेली दिसून येते। म्हणजे लोकसंख्येची घनता जी आहे किंवा लोकसंख्येचे जास्त जे आहे ती सर्वात जास्त सातही खंडामध्ये आपल्याला आशिया खंडाची सर्वात जास्त लोकसंख्या असलेली दिसून येते। जगाची जी लोकसंख्या आहे ती जगाची लोकसंख्या 2019च्या जनगणनेनुसार जर आपण पाहिली तर ती 7.7 अब्ज एवढी आहे। म्हणजे जगाची लोकसंख्या ज्या वेळेला 2019ला जनगणना झाली तर त्या जनगणनेनुसार 7.7 अब्ज एवढी जी लोकसंख्या आहे ती जगाची असलेली आपल्याला दिसून येते। खंडनिहाय लोकसंख्येचे वितरण आहे की लोकसंख्येची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी आता आपण पाहिलेली आहे की कशा पद्धतीने जगामध्ये लोकसंख्या आहे आणि जमीन जे आहे किंवा भूमी आहे या दोन्हींचं जे आहे वितरण असलेलं दिसून येतं। त्यामध्ये आपल्याला आशिया खंडाची भूमी जरी सर्वात जास्त असली तरीही तिची लोकसंख्या ही सर्वात जास्त असते, दुपटीने असलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळे सर्वात जास्त जी घनता आहे ती घनता आपल्याला
आशिया खंडामध्ये लोकसंख्येची जास्त दिसून येते. आता ही लोकसंख्येची घनता आहे ती घनता कशा स्वरूपात काढतात किंवा लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर आपण पुढे पाहणार आहोत की लोकसंख्येची घनता म्हणजे काय किंवा लोकसंख्या घनता जास्त आहे किंवा कमी आहे हे कशावरून ठरवतात किंवा कशावरून काढली जाते. तर त्यालाही एक सूत्र आहे आणि त्याच्यावरून ही लोकसंख्येची घनता जी आहे ती काढली जाते. जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण हे फक्त संख्येवरून स्पष्ट होत नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला लोकसंख्येची घनता असे म्हणतात. आता लोकसंख्येची घनता म्हणजे काय की त्याचंही एक काय आहे व्याख्या आहे की लोकसंख्येची घनता म्हणजे काय तीही आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण एक जगाचा नकाशा पाहतोय जो तुमच्या भूगोल अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. आकृती 1.2 हा जगाचा नकाशा दिलेला आहे. या जगाच्या नकाशामध्ये टिंब पद्धतीचा नकाशा असलेला दिसून येतो. या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे बघा की हा जो नकाशा आहे तो टिंब पद्धतीचा आहे. 200 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी वस्ती दिलेली आहे आणि ती चौरस किलोमीटरमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं उत्तर अमेरिका खंड जो आहे तर उत्तर अमेरिका खंडामध्ये जो अमेरिकेची संयुक्त संस्थाने आहेत या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर प्रत्येक खंडामध्ये जर आपण पाहिलं तर खंडाचे जे किनाऱ्याचे भाग आहेत त्याचबरोबर खंडामध्ये असलेला मैदानी भाग, त्याचबरोबर नद्यांची खोरी आणि नद्यांची खोरी, किनाऱ्याचा भाग आणि सपाट जो भाग आहे अशा भागावरती ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही प्रत्येक खंडामध्ये जास्त असलेली आपल्याला दिसून येते. मग त्यामध्ये उत्तर अमेरिका जरी पाहिला आपण तरी त्यामध्येही आपल्याला जो किनाऱ्याचा भाग आहे, जो सपाट भाग आहे अशा ठिकाणी लोकवस्ती ही जी आहे ती दाट असलेली दिसून येते. आशिया खंडामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर किनाऱ्याचा जो भाग आहे खंडांतर्गत भागापेक्षा जो किनाऱ्याचा असलेला भाग आहे, सपाट भूभाग आहे अशा भागामध्ये किंवा नद्यांची जी खोरी आहेत या खोऱ्याच्या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येचं जे वितरण आहे ते वितरण दाट असलेलं दिसून येतं. आपण जर भारताचाच विचार केला या ठिकाणी तर भारत पाहिला तर भारताचा उत्तरेचा जो नद्यांच्या खोरी असलेला सपाट मैदानी प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही घनदाट असलेली दिसून येते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा जो किनाऱ्याचा भाग आहे म्हणजे आग्नेय ऑस्ट्रेलियाचा जो भाग आहे तर तोही आपल्याला जास्त लोकसंख्येचा असलेला दिसून येतो. या ठिकाणी तुम्ही बांगलादेश, चीनचा जो किनाऱ्याचा जो भाग आहे त्याचबरोबर जापानचा जो काही भाग आहे त्याचबरोबर आफ्रिकेचा, युरोपचा जो खंडांचा भाग आहे त्या खंडांचा म्हणजे किनाऱ्याचा जो लागून असलेला भाग आहे अशा भागामध्ये नद्यांच्या खोऱ्यामध्ये लोकवस्ती ही दाट असलेली आपल्याला दिसून येते. तर ही लोकवस्ती दाट आहे, कोणत्या भागामध्ये लोकवस्ती दाट आहे, कोणत्या भागामध्ये लोकवस्ती विरळ आहे हे कशा पद्धतीने समजू शकेल किंवा कशावरून समजलं जातं, तर हे समजून घेण्यासाठी एक सूत्र असलेलं आपल्याला दिसून येतं की त्याच्याद्वारे आपल्याला लोकसंख्येची घनता ही समजते. तर त्याची व्याख्या बघूया. लोकसंख्येची घनता म्हणजे काय किंवा लोकसंख्येची घनता कशी काढली जाते. तर लोकसंख्येची घनतेची व्याख्या दिलेली आहे इथं. एका विशिष्ट क्षेत्रात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला लोकसंख्येची घनता असे म्हणतात. एका विशिष्ट क्षेत्रात किती लोक राहतात. आता हे एका विशिष्ट क्षेत्रात किती लोक राहतात हे किंवा लोकसंख्येची घनता कशी काढायची तर या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे बघा की लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ. म्हणजे एखाद्या ठिकाणची जी घनता आहे लोकसंख्येची काढायची असेल तर त्या ठिकाणची असणारी एकूण लोकसंख्या आणि त्या ठिकाणाचं एकूण क्षेत्रफळ या दोन्हींचा ज्या वेळेला भागाकार केला जातो त्यावेळेला येणारी जी काही लोकांची संख्या आहे त्याला लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं. आता समजा एखाद्या भागामध्ये लोकसंख्या आहे 10 म्हणजे आपण ए असा भाग घेऊ, एक एक्स नावाचा भाग आहे आणि त्या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता काढायची आहे. तर घनता कशी काढणार, त्या आपण जर लोकांची जी संख्या आहे ती मोजली आणि समजा 10 आली
की 10 लोक एखाद्या ठिकाणी एखाद्या भागामध्ये 10 लोक राहत आहेत आणि ही 10 लोक राहत असताना या 10 लोकांनी किती क्षेत्र व्यापलेलं आहे. मग ते जे क्षेत्र जे आहे 2 चौरस किलोमीटर असेल तर मग या दोन्हींचा भागाकार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की काय आहे की उत्तर येते 5. बरोबर. म्हणजेच काय आहे की त्या भागाची एका चौरस किलोमीटरची जी लोकसंख्या आहे ती 5 असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एका चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात तर 5 लोक राहतात आणि दुसऱ्या एका चौरस किलोमीटरमध्ये 5 लोक राहतात. एकूण लोक किती आहेत त्या ठिकाणी 10 आणि तिथलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आपल्याला 2 चौरस किलोमीटर असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे काय केलं जातं की लोकसंख्येची घनता काढली जाते. ते एखादा प्रदेश घेतला जातो, त्या प्रदेशातली एकूण लोकसंख्या मोजली जाते आणि ती लोकसंख्या मोजल्यानंतर त्या लोकसंख्येने किती क्षेत्र व्यापलेलं आहे किंवा किती चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे त्या दोन्हींचा भागाकार केला जातो आणि येणारं जे उत्तर आहे तर त्या भागाची तेवढी लोकसंख्या असलेली आपल्याला किंवा लोकसंख्येची घनता असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे जगामध्ये असणारं जे वेगवेगळ्या खंडांचं क्षेत्रफळ आहे आणि त्या ठिकाणी आढळणारी लोकसंख्या या दोन्हींचा काय केला जातो तर भागाकार केला जातो. एकूण लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येने व्यापलेलं चौरस किलोमीटर क्षेत्र आणि त्याच्यावरून त्या ठिकाणची लोकसंख्येची घनता जी आहे ती घनता काढली जाते. आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही 2 विभाजित वर्तुळं दिलेली आहेत आणि त्या विभाजित वर्तुळांची जी आहे ती कंपेअर करून किंवा अशाच पद्धतीने एकूण लोकसंख्या आणि एकूण क्षेत्रफळ यांचा भागा करून लोकसंख्येची घनता जी आहे ती घनता काढलेली आपल्याला दिसून येतो. त्यासाठी एक नवीन चार्ट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो तक्ता 1.1 हा तक्ता आपण नंतरचं जे आपलं व्हिडिओ लेक्चर आहे त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आत्तापर्यंत किंवा आज जो झालेला भाग आहे तो भाग तुम्ही व्यवस्थित पहा आणि उद्या ज्या वेळेला आपला लेक्चर असेल त्यावेळेला आपण या भागाची सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. स्टे होम अँड स्टे हॅपी.